नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स पार्ट 2 स्टँडर्ड 9 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. गणित भाग 2. बघा, आजचं हे जे आपण बघत आहोत, आपण अभ्यास करणार आहोत चॅप्टर नंबर 1 बेसिक्स कन्सेप्ट इन जॉमेट्री. भूमितीतील मूलभूत संबोध. खाली जी पट्टी दिसते त्या ठिकाणी तुम्हाला आपल्या या प्रकरणाचं नाव जे आहे ते नाव आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी बघा काय आहे भूमितीतील मूलभूत संबोध. व्हॉट इज द सम बेसिक कन्सेप्ट ऑफ जॉमेट्री. जॉमेट्री म्हटल्यानंतर भूमी हे जे घटक जे आहेत भूमितीय घटक हे त्यामध्ये येणार. बघा, लाईन सेगमेंट आपल्याला 2 पॉइंट दिसत आहेत ए अँड बी. आता ए अँड बी ह्या 2 पॉइंट मध्ये असंख्य पॉइंट आले आहेत. मग त्या पॉइंटला जोडणारी जी रेषा असते त्याला आपण रेषाखंड असं म्हणतो. जे जोडून जी रेषा तयार होते त्याला रेषाखंड म्हटलं जातं. बघा, पॉइंट ए अँड बी इज कॉल्ड द सेगमेंट ए बी. सेगमेंट ए बी इज रिटन ॲज सेगमेंट ए बी, सेग ए बी. जी इंग्रजीमध्ये रेषाखंड ए बी जो आहे तो सेग ए बी ने लिहिला जातो. या ठिकाणी बघा, पॉइंट ए अँड पॉइंट बी आर द एंड पॉइंट ऑफ सेगमेंट ए बी. आता ए आणि बी जे आहेत हे एंड पॉइंट आहे सेगमेंट ए बी चे. त्यानंतर डिस्टन्स बिटवीन पॉइंट ए अँड बी इज कॉल्ड द लेंथ ऑफ सेगमेंट. that is denoted by length AB or D in bracket A comma B असं दर्शवलं जातं. या ठिकाणी पुढे बघा, आता हे जे आहेत या ठिकाणी आपल्याला ए बी अँड पी हे 3 बिंदू जे आहेत ते एकाच रेषेवर दिसत आहेत. ए जो आहे ए हा एंड पॉइंट आहे. या बाजूने उजवीकडे जे आहेत ते बी आणि पी हे बिंदू आहेत. पुढे बाण दर्शवतो, याचा अर्थ तो पुढे सरळ जाऊ शकतो. अजून पुढे बघा, सेट ऑफ ऑल द पॉइंट्स इन्क्लुडिंग पॉइंट पी सच दॅट ए डॅश बी डॅश पी इज कॉल्ड द रे ए बी. हे जे डॅश दिलेलं आहे याचा अर्थ काय, ते एक रेषीय आहेत. मग त्याला किरण ए बी असं म्हटलं जातं. पॉइंट ए इज द एंड पॉइंट ऑफ रे ए बी. पुढे नेक्स्ट, येस, राईट द आन्सर ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन विथ रेफरन्स टू द गिवन फिगर. दिलेली फिगर वरून आपल्याला काही प्रश्नांची उत्तर द्यायची आहेत. आपल्याला 5 बिंदू जे आहेत ते 5 पॉइंट या ठिकाणी दिसत आहेत, टी एस आर पी क्यू. यामध्ये राईट द नेम ऑफ द ऑपोजिट रे ऑफ आरपी. आरपीचं ऑपोजिट रेचं नाव आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. बघा, आरपी जो आहे, आर इज द एंड पॉइंट अँड इट गोज टू द राईट साइड. दॅट इज द पी इज द राईट साइड ऑफ राईट साइड टू द आर. आरच्या उजव्या बाजूला पी आहे. माझा हा उजव्या बाजूला आहे तर अपोजिट उजव्या बाजूची अपोजिट डावी बाजू. मग डाव्या बाजूला जाणारे आपल्याला बघायचे. म्हणजेच काय, तर बघा या ठिकाणी या बाजूला जाणारी बघायची आहे, म्हणजे आरच्या या बाजूला, म्हणजे एस आणि टी हा बिंदू येतोय. मग आता किरण तयार होताना तुम्ही आर एस, रे आर एस किंवा रे आर टी असं कोणताही एक नाव दिलं तरी या ठिकाणी उत्तर तुमचं बरोबर येणार आहे. बघा, त्यानंतर राईट द इंटरसेक्शन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे आर पी. म्हणजे इंटरसेक्शन सेट लिहायचं आहे, पी आणि क्यू चा इंटरसेक्शन सेट. आता इंटरसेक्शन म्हणजे काय, तर आपण इंटरसेक्शन बघितलेला होता सेट या चॅप्टर मध्ये, प्रिव्हियस चॅप्टर मध्ये. इंटरसेक्शन म्हणजे कॉमन, सारखा. आता बघा, पी क्यू आणि आरपी हा जर आपण बघितला तर आरपी हा रे जो आहे तो पुढे उजवीकडे सरळ जाणार आहे आणि जात असताना तो पी आणि क्यू ला पार करून जाणार, पी आणि क्यू च्या वरून जाणार आहे. म्हणून त्याचा कॉमन जो भाग आहे पी क्यू हा असणार आहे. म्हणून इंटरसेक्शन जो आहे, इंटरसेक्शन रे हा पी क्यू असणार आहे. लक्षात घ्या, अतिशय सोपा भाग आहे. त्यानंतर राईट द युनियन सेट रे पी क्यू अँड रे क्यू आर. युनियन म्हणजे एकत्रीकरण. एकत्रीकरण केल्यानंतर काय तयार होतं तुम्हाला माहिती आहे, हे सुद्धा आपण बघितले. बघा, पी क्यू हा पी क्यू आणि क्यू आर, कुठे क्यू आर हा क्यू आर, यांचं जर आपण एकत्रीकरण केलं, बघा, लाईन पी क्यू और लाईन क्यू आर इज द लाईन पी क्यू और लाईन क्यू आर. पी क्यू किंवा क्यू आर इज द युनियन सेट ऑफ रे पी क्यू अँड रे क्यू आर.
त्यांचं एकत्रीकरण केलं तर इथून ते इथपर्यंत तयार होणार आहे मित्रांनो, आर पासून क्यू पर्यंत. स्टेट द रे ऑफ विच सेगमेंट क्यू आर इज अ सबसेट. म्हणजे आता उपसंच एकमेकांचे उपसंच असलेले यायचे. आता समजा क्यू आर घेतला, क्यू आरचा उपसंच कोणता आहे क्यू आरचा, तर रे आर क्यू, रे एस क्यू आणि रे टी क्यू. म्हणजे जे रे जे आहेत, रे मध्ये क्यू आर आला पाहिजे, असं जो येतात त्याला उपसंच असं म्हटलं जाऊ शकतं. त्यानंतर या ठिकाणी बघा काय आहे, राईट द पेअर ऑफ ऑपोजिट रे विथ कॉमन एंड पॉइंट आर. सो रे आर पी and ray RS is the pair of opposite ray with common end points R. म्हणजे RP आणि RS. आता कॉमन एंड पॉइंट असलेला म्हणजे त्यांचा R हा एंड पॉइंट कॉमन आहे, मग इकडून या साईडला जाणारे उजव्या बाजूला आणि तिथूनच डाव्या बाजूला जाणारे जे किरण आहे त्या किरणांची नावे आपण लिहू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर आणि सोपा असा हा घटक आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा द युनियन पी क्यू आर हे 3 बिंदू. आता ही जी आहे ही रेषा लाईन म्हणतात त्याला, कारण की दोन्ही बाजूला टोक जे आहेत ते अमर्यादित आहे. म्हणजे बिंदू जे आहेत ते कुठेही एंड पॉइंट आपल्याला दिसत नाही, दोन्ही बाजूला बाण दिसते, याचा अर्थ दोन्ही बाजूला ती रेषा जाणार आहे उजव्या आणि डाव्या बाजूला. द युनियन सेट ऑफ पॉइंट ऑफ टू ऑपोजिट रे आर कॉल्ड द लाईन. बघा ती कशी दर्शवली जातात. हिअर ray QP and ray QR are two opposite ray, so their union become line PR. दोन रे जे आहेत ते अपोजिट, त्यांचे एकत्रीकरण करून आपल्याला लाईन PR जी आहे ती PR आपल्याला मिळते. त्यानंतर चौथा भाग आहे, चौथी बेसिक कन्सेप्ट आहे कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? कॉन्ग्रुएंट म्हणजे एकरूपता. एकरूप कशाला म्हणायचं? बघा आता लाईन AB अँड लाईन सेगमेंट AB अँड सेगमेंट CD ह्या दोन सेगमेंट आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. जर सेगमेंट AB, लेंथ ऑफ सेगमेंट AB अँड लेंथ ऑफ सेगमेंट CD दोन्हीही जर सारखे असतील, एकच लांबीचे असतील, समजा उदाहरणार्थ AB हा रेषाखंड 3 सेंटीमीटरचा आहे आणि CD हा सुद्धा 3 सेंटीमीटरचा आहे, म्हणून आपण काय म्हणू? सो बोथ द सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. कॉन्ग्रुएंटचं चिन्ह बघा कसं आहे, सेग AB कॉन्ग्रुएंट सेग CD असं दर्शवलं जातं. The table shows point on number line and their coordinates decide whether the pair of segment given below are congruent or not. आता जे आहेत A चा कोऑर्डिनेट जो आहे -3, B चा आहे 5, C चा 2, D चा -7, E चा 9. सेगमेंट DE जो आहे, सेगमेंट DE अँड सेगमेंट AB यांमधलं अंतर म्हणजे आपल्याला शोधायचं आहे. बघा कॉन्ग्रुएंट आहे किंवा नाही. बघा आता लेंथ DE, D आणि E. आता लेंथ DE जो आहे तो आपल्याला डिस्टन्स DE असं सुद्धा दर्शवू शकतो. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट D इज -7 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट E इज 9. कोऑर्डिनेट शोधायचे. कोऑर्डिनेट ऑफ A -3, कोऑर्डिनेट ऑफ B 5, कोऑर्डिनेट ऑफ C 2. बरोबर नाही? म्हणजे या दिलेल्या बिंदूंचे कोऑर्डिनेट जे आहे ते आपण लिहू शकतो या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी बघा ते लिहिल्यानंतर 9 इज ग्रेटर दॅन 7 आपल्याला डिस्टन्स DE शोधायचा आहे. मग आता DE मध्ये D चा कोऑर्डिनेट आहे. D चा कोऑर्डिनेट काय होता या ठिकाणी बघा, D चा कोऑर्डिनेट होता -7 आणि E चा कोऑर्डिनेट होता 9. मग कोण मोठा आहे? 9 इज ग्रेटर दॅन -7. सो subtract -7 from 9, so we get 9 minus in bracket -7, minus get plus, म्हणजे 9 plus 7 16. Length DE is equal to distance DE is equal to 16 first equation. So length AB is equal to distance AB. आता coordinate of point A is -3 and coordinate of point B is 5. 5 is greater than -3. मग distance AB आपल्याला फाइंड करता येईल. 5 minus -3 that is the 5 plus 3 that is the 8. म्हणजे डिस्टन्स AB किंवा लेंथ AB हा 8 आपल्याला दर्शवता येईल. मग आता यावरून आपण असं म्हणूया की डिस्टन्स लेंथ DE जो आहे तो किती आला होता 16 आणि लेंथ AB जो आहे तो किती आला
8. 16 is not equal to 8. So segment DE and segment AB are not congruent. म्हणजे कॉन्ग्रुएंट नाही असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर एक्झाम्पल फॉर द प्रॅक्टिस साठी एक्झाम्पल दिलेले आहे या ठिकाणी बघा. सेम आहे. सेगमेंट BC and segment AD decide whether they are congruent or not. Segment BE and segment AD find the distance or length and identify they are congruent or not. Okay, प्रॅक्टिस करा घरी या पद्धतीने जे आहेत ते सोडवा. अगोदर आपण बघितलं त्या पद्धतीने. प्रॉपर्टीज ऑफ कॉन्ग्रुएंट सेगमेंट. कॉन्ग्रुएंट सेगमेंटच्या प्रॉपर्टीज काय आहे? रिफ्लेक्सिव्हिटी. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय तर बघा, ए बी हा जो सेगमेंट आहे, एव्हरी सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ इट सेल्फ. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय? आपण आरशात बघतो, आपण आरशात बघितल्यानंतर परावर्तनता म्हणतो त्याला. रिफ्लेक्सिव्हिटी मराठीमध्ये परावर्तनता. आपण आरशात बघितल्यानंतर आपलीच प्रतिमा आपल्याला दिसते, बरोबर आहे. तसंच प्रत्येक रेषाखंड हा स्वतःशी एकरूप असतो. या ठिकाणी ही प्रॉपर्टी सांगते. पुढची प्रॉपर्टी काय आहे? सिमेट्री, सममितता. मराठीमध्ये सममित म्हणतात बघा. इफ फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट विथ सेकंड सेगमेंट, then second segment is also congruent with first segment. Means if segment AB congruent segment CD, then we can say that segment CD is also congruent segment AB. म्हणजे पहिला दुसऱ्याशी एकरूप असेल तर दुसरा पहिल्याशी एकरूप असतो, असं या प्रॉपर्टी मध्ये आपल्याला सांगता येईल. प्रॉपर्टी विचारल्या जातात 2 मार्कासाठी बघा. त्यानंतर ट्रान्झिटिव्हिटी. ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय? संक्रमितता. ट्रान्झॅक्शन होतं ना हीटचं, त्या पद्धतीने ट्रान्झिटिव्हिटी म्हणजे काय? संक्रमितता. म्हणजे बघा, if the first segment is congruent with the second segment and second segment congruent with the third segment, then we say that the first segment and third segments are congruent. आता या ठिकाणी AB is the first segment, CD is the second segment and EF is the third segment. If we say that the segment AB congruent CD and segment CD congruent segment EF, then we can easily prove or say that the segment AB means first segment is congruent with the third segment, that is the segment EF. ट्रान्झिटिव्हिटी पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी असेल तर पहिला आणि तिसरा हा कॉन्ग्रुएंट असतो, असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. मिड पॉइंट ऑफ सेगमेंट. मिड पॉइंट म्हणजे काय तर मध्यबिंदू. आता प्रत्येक कोणतीही सेगमेंट घ्या, लक्षात ठेवा, इफ ए डॅश बी एम डॅश बी, आता या ठिकाणी आपल्याला दिसतंय सेगमेंट एम इज द मिड पॉइंट. म्हणजे एम जो आहे तो हा एम पासून बी हा जितक्या अंतरावर आहे उजव्या बाजूला, तितक्याच अंतरावरती हा ए बिंदू सुद्धा असणार आहे उजव्या बाजूला. त्यानंतर द मिड पॉइंट बघा, सेगमेंट ए एम अँड सेगमेंट एम बी, then M is the congruent आहे and M is called the midpoint of segment AB. Every segment has one and only one midpoint. सर्वात महत्वाची गोष्ट, प्रत्येक सेगमेंटला एक आणि एकच मध्यबिंदू असतो. एक पेक्षा जास्त मध्यबिंदू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकत नाही. कोणत्याही सेगमेंटला एकच मध्यबिंदू असतो. आता या ठिकाणी M हा मध्यबिंदू आहे AB चा, म्हणून सेगमेंट रेषाखंड AM आणि रेषाखंड MB हे दोघंही सारख्या लांबीचे असतात. आता या ठिकाणी बघा, लेंथ AM इज द हाफ ऑफ लेंथ AB, किंवा लेंथ AM अँड लेंथ MB दोघं सारखे आहे, परंतु दोघंही हाफ आहे AB च्या. किंवा लेंथ AB इज इक्वल टू 2 इंटू लेंथ AM. हे उदाहरण सोडवण्यासाठी आपल्याला याचा उपयोग होतो. लक्षात ठेवा कशा पद्धतीने दर्शवलेला आहे. त्यानंतर पॉइंट M इज द मिड पॉइंट ऑफ सेगमेंट AB. एक्झाम्पल आहे, इफ AB इज इक्वल टू 8 then find the length AM. जर आपल्याला M हा रेषाखंड AB चा मध्यबिंदू दिलेला आहे, मिड पॉइंट आहे, आणि मोठ्या रेषाखंडाचा म्हणजे लेंथ AB आपल्याला दिलेली आहे 8, तर आपल्याला AM ची लांबी शोधायची आहे. आता AM जो आहे तो हाफ आहे AB चा, म्हणून लेंथ AM इज इक्वल टू 1/2 इंटू लेंथ AB. Put the value, so divide 8 by 2, so we get 4, means length AM is the 4. सोपं उदाहरण. एक्झाम्पल फॉर प्रॅक्टिस साठी उदाहरण दिलेलं आहे. P is the midpoint of segment CD. Find if CP 2.5,
देन लेंथ CD म्हणजे अर्ध्या याची लांबी दिलेली आहे, पूर्ण याची लांबी विचारली पूर्ण रेषाखंडाची. सोपं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. 5 उत्तर येणार. कंपॅरिझन ऑफ सेगमेंट, सेगमेंटची कंपॅरिझन म्हणजे तुलना. आपण तुलना करतो ना, एकमेकाची तुलना करायची आपल्याला सवय आहे, बरोबर की नाही. आता हे सेगमेंट AB अँड सेगमेंट CD दोघांची तुलना करतो. तुलना करायची म्हणजे काय करायचं, लांबी बघायची. आता तुम्हाला विचारलं कोणता रेषाखंड लहान आहे आणि कोणता रेषाखंड मोठा आहे, तुम्ही सहज सांगणार की लेंथ रेषाखंड AB हा लहान आहे CD पेक्षा, किंवा CD हा मोठा आहे AB रेषाखंडापेक्षा. कशावरून ठरवलं, तुम्हाला आपल्या डोळ्यांनी दिसतंय, लांबीवरून ठरवलं. इफ लेंथ ऑफ सेगमेंट AB इज लेस दॅन सेगमेंट CD, then we say that segment AB is less than segment CD or segment CD is greater than segment AB. कंपॅरिझन करू शकतो इझिली. आता या ठिकाणी बघा उदाहरण दिलं आहे. AB is the 5 सेंटीमीटर, BP is the 2 सेंटीमीटर and AP is 3.4 सेंटीमीटर. कंपेअर द सेगमेंट. आता या सेगमेंटचं कंपॅरिझन करताना दोन टोकं जे आहे, जो मोठा आहे त्याच्याकडे दोन टोकं करतात चिन्हाचं. आता AB 5 सेंटीमीटर हे जे दिलेलं आहे त्यावरून आपण या ठिकाणी बघू शकतो बघा, 5 is greater than 3.4 and 3.4 is greater than 2. 5 कोण आहे, AB. AB is greater than 3.4 कोण आहे, AP. म्हणजे AB is greater than AP and AP is greater than BP. म्हणजे सेगमेंट AB is greater than सेगमेंट AP and सेगमेंट AP is greater than सेगमेंट BP. परपेंडिक्युलॅरिटी ऑफ सेगमेंट्स ऑर रेज म्हणजे किरणाला किंवा दिलेल्या रेषाखंडाला परपेंडिक्युलर असणारा किरण. आता परपेंडिक्युलर म्हणजे काय, आता इथं AB ला परपेंडिक्युलर CD आहे. मग AB ला CD हा रेषा ज्या ठिकाणी छेदते तिथे 90 अंशाचा कोन तयार करते. आता सेगमेंटचं चिन्ह उलटा T हा दाखवला जातो. इफ लाईन्स कंटेनिंग 2 सेगमेंट्स, 2 रेज or ray and a segment are perpendicular to each other, then they are said to be perpendicular to each other. आता दोन सेगमेंट जे आहे ते एकमेकांवरती जर लंब असतील तर आपण त्यांना बघा 90 अंशाचा कोन तयार करत असतील तर त्यांना लंब रेषाखंड असं म्हणतात. सेगमेंट AB परपेंडिक्युलर लाईन CD आणि सेगमेंट AB परपेंडिक्युलर रे CD असं देखील म्हटलं जाऊ शकतं. सोपं आहे. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन, लाईन पासून दिलेल्या बिंदूचं अंतर. आता ही AB ही लाईन आहे, हा C बिंदू आहे. मग AB पासून C बिंदूचं अंतर. आता रेषा AB पासून हे अंतर घेत असताना परपेंडिक्युलॅरिटी जी आहे ती घेतली जाते, लंब अंतर घेतलं जातं. बघा, इफ सेगमेंट CD इज परपेंडिक्युलर लाईन AB अँड द पॉइंट D, सो point D lies on line AB, the length of segment CD is called distance of point C from line AB. म्हणजे हे जे CD अंतर जे आहे ते CD अंतर जेवढं येतं त्या तितकं अंतर जे आहे हा C बिंदू AB पासून आहे असं आपण म्हटलं जातं. असं बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बेसिक कन्सेप्ट या ठिकाणी आपण अशा पद्धतीने बघितलेले आहे. तर यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आपल्या कॉन्टॅक्ट करू शकतात. हा व्हिडिओ बघा. कन्सेप्ट जे आहे ते अतिशय सोप्या आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. पुढचा भाग घेऊन येत आहोत लवकरच. तोपर्यंत धन्यवाद.